नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमरदीप अटाळकर आपणा सर्वांच्या ऑनलाईन वर्गामध्ये हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेतील बुद्धिमत्ता चाचणी याविषयी आपण मार्गदर्शन पाहत आहोत. आता आपण घटक नंबर 4 तर्कसंगती व अनुमान याविषयी पाहणार आहोत. तर्कसंगती व अनुमान यामधील वयावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आता आपण प्रथम पाहूया. विद्यार्थ्यांनो, या उपघटकातील प्रश्नांमध्ये 2 किंवा 3 व्यक्तींच्या वयाची तुलना केलेली असते. एखाद्या व्यक्तीचे वय, जन्मवर्ष किंवा जन्मतारीख यात दिलेली असते. या माहितीच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार तुम्हाला योग्य त्या निष्कर्षापर्यंत पोहोचायचे असते. तुम्हाला विद्यार्थ्यांनो या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एकापेक्षा अधिक व्यक्तीचे काही वर्षानंतरचे किंवा काही वर्षांपूर्वीचे वय काढताना प्रत्येक व्यक्तीचे वय तितक्या वर्षांनी वाढवावे किंवा कमी करावे. 2 किंवा अधिक व्यक्तींच्या वयातील जो फरक असतो हा नेहमी कायमच राहत असतो. विद्यार्थ्यांना या 2 उपयुक्त टिपा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता यावर आधारित कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातात ते आता आपण उदाहरणार्थ पाहूया. पृथ्वा आणि शुभम यांच्या वयात 9 वर्षांचे अंतर आहे. आता अंतर आहे म्हणजे या दोघांच्या वयामधील जो फरक आहे तो किती वर्षांचा आहे? 9 वर्षाचा आहे. आणखी 20 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षांचे अंतर असेल? अशा पद्धतीचा हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. म्हणजे सध्या 9 वर्षाचं अंतर आहे, फरक आहे त्यांच्या दोघांच्या वयामधील. 20 वर्षानंतर किती फरक राहील म्हणते, किती अंतर राहील म्हणते. तुम्हाला माहिती आहे 20 वर्षानंतर असो की 40 वर्षानंतर असो की 50 वर्षानंतर असो, परंतु त्यांच्या वयातील जो फरक आहे तो मात्र कायम तसाच राहील ना. म्हणून या दोघांच्या वयातील 9 वर्षानंतर 20 वर्षानंतर तरी जरी आपण त्यांच्या वयामधील फरक पाहिला तरी तो किती राहील? 9 वर्षच राहील. म्हणून याचं ऑप्शन काय राहील? ऑप्शन नंबर 3 9 वर्ष. हे त्या दोघांच्या वयामधील जो फरक आहे 20 वर्षानंतर तो तेवढा राहील. आता आपण पाहूया तर्कसंगती व अनुमान या टॉपिकवर आधारित नातेसंबंध यावर आधारित कसा प्रश्न विचारला जातो. विद्यार्थ्यांना या उपघटकातील प्रश्नात कौटुंबिक नातेसंबंध यावर आधारित प्रश्न विचारलेले किंवा दिलेले असतात. दिलेल्या माहितीचे आपल्याला विश्लेषण करून प्रश्नात विचारलेल्या 2 व्यक्तींमधील नातेसंबंध आपल्याला शोधून काढायचे असतात. कुटुंबातील सदस्यांचे परस्परांशी असलेले नाते म्हणजे आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा, तसेच नजीकचे नातेवाईक काका काकी, मामा मामी, मावशी आत्या, त्यांची मुले वगैरे यांच्याशी असलेले नाते याबद्दल ज्ञान असणे आपल्याला खूपच आवश्यक असते. म्हणजे अशा पद्धतीचे जे प्रश्न आहे नातेसंबंधावर आधारित, तर आपल्याला नातेसंबंध समजले पाहिजे विद्यार्थ्यांना, तरच आपण त्याचं उत्तर शोधू शकेल. उदाहरणार्थ हा प्रश्न पहा. अनसूया ही मंदारच्या मुलीची मावशी आहे, तर अनसूयाचे मंदारशी असलेले नाते काय आहे? आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत दीर, बहीण, मेहुणी, भाऊ. आता इथे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, मंदारच्या मुलीची मावशी म्हटलेला आहे. आता जो मंदार नावाचा व्यक्ती आहे त्याची मुलगी आणि मुलीची मावशी म्हणजेच काय होईल? मंदारची जी बायको आहे, पत्नी आहे, तिची कोण असेल? अनसूया. तर तिची ती बहीण असेल. तर बहीण आहे तर मग अनसूया आणि मंदार यांच्या दोघांमधील जे नाते आहे ते कशाचे असेल? तर ते असेल मेहुणीचे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे काय राहील? त्याचं उत्तर राहील. अशा पद्धतीचे नातेसंबंधावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, तर्कसंगती व अनुमान या टॉपिकच्या अनुषंगाने आकृत्या मोजणे म्हणजे तुम्हाला भौमितिक आकृत्या दिल्या राहील आणि त्यांची रचना तुम्हाला पाहून त्या रचनेमध्ये एकूण किती आकृत्या आहेत ते मोजून तुम्हाला लिहायचं असते. कोण मोजणे, त्रिकोण दिला राहील त्याच्यामधील त्रिकोणांची किती त्रिकोण आलेले आहे त्यांची संख्या मोजणे, चौकोनांची संख्या, चौरसाची संख्या, आयतांची संख्या, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर सर्वप्रथम आपण कोण कशा पद्धतीने मोजावे ते पाहूया. पहा, तुम्हाला या आकृतीमध्ये कोण दिसत आहे. कोण CAB, त्याचे 2 भाग झालेले आपल्याला दिसत आहे. CAD, DAB.
त्याला आपण नंबरिंग केलेले आहे. CAD हा पहिला कोन, DAB हा दुसरा कोन. कोन मीन्स अँगल. तर एकूण कोन याच्यामध्ये किती दिसत आहे ते आपल्याला पाहायचे आहे. तसं पाहिलं तर आपल्याला असं वाटेल की 2च आहे, परंतु 2 आहे का? हे नाही. CAD DAB असे झाले 2 आणि तिसरा सुद्धा एक कोन आहे CAB. असे एकूण किती कोन आहे येथे? 3 आहे. तर एकूण कोन कसे काढायचे? याला नंबरिंग करायचं आधी 1 and 2, त्याची ॲडिशन करायची. 1 + 2 = 3. याप्रमाणे 1, 2 आणि 3 असे 3 भाग पाडले असतील. तर अशा वेळेस एकूण कोन किती होईल? 1 + 2 + 3 = 6. म्हणजे आपल्याला या आकृतीमध्ये मात्र 2च दिसत आहे. जर एखाद्या आकृतीमध्ये जर आणखी ते कोन वाढलेला असेल तर त्याला आपल्याला काय तिसरा नंबरिंग करावं लागलं असतं. तर त्याची ॲडिशन केली असते तर आपण 1 + 2 + 3, तर ते किती कोन झाले असते? एकूण 6. तर अशा पद्धतीने आपल्याला कोन मोजावे लागतात. आता हा त्रिकोण आपल्याला दिसत आहे. तर या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहे त्याला आपण प्रथम काय केलं आहे? नंबरिंग केलेलं आहे. 1 2 3 4 असं आपण त्याला नंबरिंग केलेलं आहे. एकूण त्रिकोण काढताना आपल्याला काय करावं लागेल? 1 + 2 + 3 + 4 = 10. म्हणजे पहा, इथे जर आपल्याला त्रिकोणाचे 4 भाग असेल तर आपल्याला त्याची ॲडिशन करावी लागेल. 1 2 3 आणि 4, तर ते किती होईल? 10. म्हणजे एकूण याच्यामध्ये किती त्रिकोण आहे? एकूण 10 आहे. परंतु याच त्रिकोणामध्ये जर पाचवाही आणखी एक त्रिकोण असता तर आपण काय केलं असतं? तर त्या पाचांची काय केली असती? ॲडिशन केली असती. तर एकूण त्रिकोण कसे लिहिले असते? 1 + 2 + 3 + 4 + 5 = 15. आलं लक्षात? आता आपण पाहूया चौकोन मोजणे. पहा, तुम्हाला एक चौकोन दिसत आहे, त्याला आपण नंबरिंग केलं आहे आडवे आणि उभ्या साईडनं. आडवे पहा 1 2 3 आणि उभं 1 आणि 2. पहिले काय करूया? आपण जे आडवे आहे त्यांची ॲडिशन करून घेऊया. 1 + 2 + 3 इंटू जे आता उभे आहे त्यांची ॲडिशन करूया. 1 + 2 म्हणजे उभ्यांची आणि आडव्यांची ॲडिशन करून त्या दोघांची मग काय करायची? मल्टिप्लिकेशन. 1 + 2 + 3 हे झाले 6. 1 + 2 हे झाले 3. आता या दोघांची मल्टिप्लिकेशन 6 × 3 = 18. तर इथे किती चौकोन दिसत आहे आपल्याला? किती राहील हे टोटल? 18 चौकोन. आता हा खालचा चौकोन पहा, याला आपण आडवे आणि उभे असे प्रथम नंबरिंग करून घेऊया. 1 2 3 4 हे झालं आडवे आपण नंबरिंग केलं. आता उभे करूया 1 2 आणि 3. आता आपण काढूया याच्यामध्ये एकूण चौकोन. प्रथम काय करू घेऊ आपण? जे आडवी लाईन आहे, जे नंबर आडवे आपण नंबरिंग केलेलं आहे त्यांची ॲडिशन करूया. 1 + 2 + 3 + 4 याची ॲडिशन किती येते? 10. आता जे उभे आहे चौकोन त्यांची ॲडिशन करूया. 1 + 2 + 3 किती? 6. आता या दोघांची काय करूया आपण? मल्टिप्लिकेशन. 10 × 6 = 16. तर याच्यामध्ये एकूण किती चौकोन राहील? 60 चौकोन राहील. आता आपण पाहूया चौरस मोजणे. पहा, तुम्हाला चौरस दिसत आहे, त्याला आपण नंबरिंग केलेलं आहे. 1 2 म्हणजे आडवं आणि उभं नंबरिंग केलेलं आहे. 1 2. तर एकूण चौरस काढताना काय केलं आपण? तर आडव्या रो मधला जो लास्ट मधला आहे नंबर तो आणि उभ्या रो मधला लास्ट 2 असे जे 2 2 आहे त्या दोघांची मल्टिप्लिकेशन आणि जो उरलेला अंक आहे तो त्याच्यात ॲड करून द्यायचा. म्हणजे 2 × 2 प्लस उरला कोण आहे ते 1, तो त्याच्यात ॲड करून टाकायचा. 2 × 2 4 + 1 = 5. म्हणजे याच्यामध्ये एकूण किती चौरस आहे? मग 5 चौरस आहे. हेच आपल्याला वेगळ्या पद्धतीनं सुद्धा करता येईल विद्यार्थ्यांना. याच्यामध्ये जो आपण आडवं नंबरिंग केलं आहे 1 आणि 2, त्या 1चा स्क्वेअर करून टाकायचा आणि 2चा स्क्वेअर करायचा आणि दोघांची ॲडिशन करायचा. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 1 + 4 5. अशा पद्धतीने आपण असंही करू शकतो. आता हा चौरस पहा, याला आपण आडवं नंबरिंग करून घेऊया. 1 2 3 1 2 3. असं केल्यानंतर जे लास्टमधले डिजिट आपल्याला दिसत आहे नंबरिंग केल्यानंतर 3 आणि इकडे 3, आडव्यामधलं 3 आणि उभ्यामधला 3, या दोघांची मल्टिप्लिकेशन प्लस आणखी हे जे लास्ट झाल्यानंतर त्याच्या आधीचा जो नंबर आहे त्या दोघांची मल्टिप्लिकेशन 2 × 2
आणि उरलेला नंबर किती उरलेला आहे, 1 डिजिट उरलेला आहे, तो त्याच्यामध्ये ॲड करून टाकायचा. तर याचं जे ॲन्सर येईल ते किती येईल, 14. 9 + 4 + 1 = 14. किंवा आपण काय करू शकतो, आधीच्या नुसार हे 1 2 3 या तिघांचे काय घ्यायचे, स्क्वेअर घ्यायचे आणि त्यांची मग ॲडिशन करायची. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4 आणि 3चा स्क्वेअर 9. 1चा स्क्वेअर 1 + 4 + 9 = 14. अशा पद्धतीने एकूण चौरस आपण काढू शकतो. आता ही ब नंबरच्या याच्यामध्ये आकृती पहा. याला आपण आडवे नंबरिंग करून घेतलेलं आहे 1 2 3 आणि उभं केलेलं आहे नंबरिंग 1 2. आता एकूण चौरस काढताना तुम्हाला माहीत आहे लास्टमधले आपण दोघांची काय करत असतो, मल्टिप्लिकेशन. इकडला 3 आणि इकडला 2, या दोघांची मल्टिप्लिकेशन 2 × 3 प्लस उरलेला आता जो अंक आहे, आता इथं एकच अंक उरलेला आहे का, इथं 2 अंक उरलेला आहे. आता आपल्याला प्रश्न पडेल की आता कोणता अंक घ्यायचा. तर उरलेल्या अंकापैकी आता आपल्याला मोठा अंक जो असेल तो घ्यायचा आहे. तर मोठा कोण आहे, आणि 1 आणि 2 आहे इथे. तर मोठा आहे 2, तर 2 घ्यावा लागेल. म्हणजे 2 × 3 प्लस उरलेला अंक मोठा 2. 6 + 2 = 8. तर एकूण चौरस किती आहे, 8. आता ही डायग्राम पहा. या डायग्राममध्ये आपल्याला एकूण चौरस काढायचे आहे. पहिले आपण आडवं नंबरिंग करून घेऊया 1 2 3 4. उभं 1 2. लास्टमधले जे डिजिट आहे त्या दोघांची मल्टिप्लिकेशन, म्हणजे आडव्यामधला लास्टमध्ये कोण आहे, 4 आणि इकडे 2. 4 × 2 किंवा 2 × 4 असं केलं तर चालेल. प्लस आता जे उरलेले 3 डिजिट आहे 1 2 3, यापैकी मोठा डिजिट कोणता आहे, तो आहे 3. तर 3 याच्यामध्ये ॲड करावा लागेल. 2 × 4 प्लस मोठा अंक कोणता आहे, तो आहे 3. 8 + 3 = 11. तर याच्यामध्ये किती चौरस आहे, एकूण 11 चौरस आहे. आता ही आकृती पहा. याच्यामध्ये आपण आडवे आणि उभे नंबरिंग करून घेऊया 1 2 3 4 1 2 3. तर लास्टमधले पहा नंबर 4 × 3 प्लस 3 × 2 किंवा 2 × 3, शेवटी सारखंच आहे. प्लस मोठा डिजिट आता आपल्याला ॲड करायचा 1 आणि 2. ह्यामध्ये मोठा कोण आहे, 2. हा मोठा आहे तर 2 आपल्याला ॲड करावा लागेल. तर ॲन्सर काय येईल आपलं, 20. तर अशा पद्धतीने चौरस मोजणे यावर आधारित प्रश्न विचारला तर अशा पद्धतीने तुम्हाला चौरस मोजायचे असतात. आता आपण पाहूया आयत मोजणे. आयत मीन्स रेक्टँगल. तर आता पहा, हे आयताची आकृती आपल्याला, रेक्टँगलची आकृती आपल्याला दिसत आहे. त्याला प्रथम काय करून घ्यावं, नंबरिंग करून घ्यावं 1 2 3. आडवं नंबरिंग केलं, आता उभे करायचं. 1 तर आहेच, 2. आता याच्यानंतर काय करायचं, जे आडवी जी रो आहे त्या सगळ्या नंबरची काय करायची, ॲडिशन 1 + 2 + 3. आणि जे उभे आहे त्यांची सुद्धा ॲडिशन 1 + 2. आणि या दोघांची मग करायची मल्टिप्लिकेशन, म्हणजेच 1 + 2 + 3 × 1 + 2. 1 + 2 + 3 = 6 × 1 + 2 3. 6 × 3 = 18. तर एकूण आयात किती झालेले आहे, 18. तर एकूण रेक्टँगल या फिगरमध्ये किती दिसत आहे आपल्याला, 18. हे त्याचं काय राहील, ॲन्सर राहील. आता हा पहा मोठा आपल्याला आयताकृती भाग दिसत आहे. त्याला प्रथम आपण नंबरिंग करून घेतलेलं आहे 1 2 3 4. असं आडवं नंबरिंग केलं. आता उभं करूया 1 आणि 2. आता सर्वप्रथम काय करायचं, त्या आडवे जेवढे डिजिट आपल्याला दिसत आहे सर्वांची ॲडिशन करून घेऊया आपण. 1 + 2 + 3 + 4. आणि उभे जे 2 डिजिट आहे त्यांची ॲडिशन 1 + 2. आता ॲडिशन 1 + 2 + 3 + 4 याची आली 10. आणि जे उभे आहे 2 डिजिट त्याची ॲडिशन आहे 3. तर 10 × 3 = 30. तर यामध्ये एकूण किती रेक्टँगल आपल्याला दिसत आहे, 30 रेक्टँगल्स. आता नमुना दाखल एक क्वेश्चन पाहूया आपण. पुढील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत, त्रिकोण मीन्स ट्रायंगल. तर आपल्याला ही आकृती दिसत आहे आणि ऑप्शनसुद्धा दिलेले आहे. प्रथम काय करूया आपण या आकृतीमध्ये जेवढे काही आपल्याला ट्रायंगल दिसत आहे त्याला एकाने लेटर्स, इंग्लिशमधले लेटर्स यूज करूया. पहा इथे आता आपण लेटर्स यूज केलेली आकृती आपल्याला दिसत आहे, ABCD आणि E. तर आता आपण काय करूया, जे एकाच वर्णाक्षराने दर्शवलेले आहे असे त्रिकोण मोजूया किती आहे. आता वर्णाक्षर म्हणजेच लेटर, असे किती आहे, एक एक लेटरनं आपण दर्शवलेले जे लेटर इथे यूज केलेले आहे ते एकूण किती त्रिकोण आहे, किती ट्रायंगल आपल्याला दिसत आहे.
तर ए, बी, सी, डी आणि ई असे एकूण किती आहे? 5 त्रिकोण आहे, 5 ट्रँगल्स आहे. त्यानंतर आता आपण पाहूया 2-2 लेटरनी दर्शवून तयार होणार आहे. जसं पहा आता इथे ए, बी हे 2 लेटरपासून तयार झालेला ट्रँगल आहे एक. त्यानंतर पहा बी आणि डी याच्यापासून बनलेला एक ट्रँगल आहे. त्यानंतर डी आणि सी याच्यापासून बनलेला एक ट्रँगल आहे. त्यानंतर सी आणि ए यापासून बनलेला एक ट्रँगल आहे. असे एकूण किती ट्रँगल झाले? 4. त्यानंतर आता आपण पाहूया 3 लेटर्सपासून तयार होणारे ट्रँगल. इथे पहा बी, डी आणि ई या तिघांपासून एक ट्रँगल तयार झालेला आहे. त्यानंतर पहा सी, डी आणि ई या तिघांपासून एक ट्रँगल तयार झालेला. असे एकूण 3 अक्षरांनी दर्शवू शकू आपण असे किती ट्रँगल्स आहे? 2. आता पाहूया आपण 4 वर्णाक्षरांनी दर्शवता येईल असे कोणते ट्रँगल आहे? तो एकही नाही आहे, म्हणजे 0 आहे. आता आपण पाहूया 5 लेटरनी दर्शवता येतील असे कोणकोणते आहेत? तर पहा ए, बी, सी, डी, ई या 5ही पासून एक ट्रँगल मोठा बनलेला आहे. तर असे आता एकूण टोटल किती झाले? 5 + 4 + 2 + 0 + 1 = 12. तर या आकृतीमध्ये किती ट्रँगल्स आहे एकूण? तर 12. तर याचा आन्सर काय राहील? ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीची प्रश्न जे आहे ती आकृतीवर आधारित म्हणजे त्यामधील आकृत्या मोजा तुम्हाला विचारल्या जाईल. तर तुम्हाला अशा पद्धतीने त्याचे आन्सर शोधावे लागेल. आता आपण 5वा टॉपिक पाहूया ज्याचं नाव आहे प्रतिबिंब, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इमेज. मिरर इमेज अँड वॉटर मिरेज. पाण्यामधील प्रतिबिंब कसं राहते, प्रतिमा कशी राहते आणि जेव्हा आपण आरशामध्ये पाहतो तेव्हा कशी राहते. तर विद्यार्थ्यांना तुम्ही हा प्रयोग तुमच्या घरीसुद्धा करू शकता. एखादी वस्तू आपल्या हातामध्ये पकडायची आणि पाण्यामध्ये त्या वस्तूला पाहायचं की नेमकी वस्तू ती पाण्यात कशी दिसते आणि तीच वस्तू तुम्ही आरशाच्या पुढे पकडायची, आरशामध्ये नेमकी कशी दिसते त्याचं तुम्हाला नीट निरीक्षण करायचं आणि या दोघांची जी प्रतिमा आहे त्याच्यात तुम्हाला काय फरक दिसतो ते जाणून घ्यायचं आहे. कारण की अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाणार आहे. म्हणजे एखादी प्रतिमा दिली राहील, एखादं तुम्हाला चित्र दिलं राहील आणि ते जर तुम्ही पाण्यामध्ये पाहिलं तर ते तुम्हाला नेमकं कसं दिसेल त्याचे ऑप्शन दिले राहील. त्या 4 ऑप्शनपैकी पाण्यामध्ये नेमकं ते कसं दिसेल ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. अशाच पद्धतीची आणखी दुसरी एखादी वस्तू देईल आणि ती आरशामध्ये नेमकी कशी दिसेल त्याच्या प्रतिमा तुम्हाला दिल्या जाईल ऑप्शनमध्ये आणि तुम्हाला आरशामध्ये ती वस्तू कशी दिसेल ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. म्हणून हा प्रयोग विद्यार्थ्यांना तुम्ही स्वतः घरी करा. एखादी वस्तू घ्या आणि ती वस्तू पाण्यामध्ये पहा कशी दिसते आणि तीच वस्तू आरशामध्ये पहा कशी दिसते. तुम्हाला जो फरक जाणवेल तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आपण पाहूया जलप्रतिबिंब म्हणजे पाण्यामध्ये प्रतिबिंब कसं दिसते ते आपण पाहूया. तर विद्यार्थ्यांना या उपघटकामध्ये जी आकृती असते किंवा काही अक्षर असते, काही अंक असते, त्याचे जे प्रतिबिंब ते पाण्यात कसे दिसेल हे तुम्हाला ओळखायचे असते. आकृतीच्या वरच्या किंवा खालच्या बाजूस आरसा धरल्यास त्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब आरशात दिसू शकते. विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, जलप्रतिबिंबासाठी आकृतीच्या खाली किंवा वर हे जे तुम्हाला चिन्ह दिसत आहे, तिरप्या रेषा आपल्याला दिसत आहे, अशा तिरप्या रेषा तुम्हाला दर्शवलेल्या असतात. म्हणजे हे अशा तिरप्या रेषा दर्शवल्या तर समजून जायचं हा प्रश्न कशावर आधारित आहे? जलप्रतिबिंबावर आधारित आहे. तर विद्यार्थ्यांनो हे चित्र पहा तुम्ही. जलप्रतिबिंब कसं दिसते हे तुम्हाला या आकृतीवरून समजू शकेल. आकृतीचा जो डावा भाग आहे तो जलप्रतिबिंब डाव्या बाजूलाच दिसत आहे, तसेच जो उजवा भाग आहे तो उजवीकडेच दिसत आहे. म्हणजे पहा, मला हे लक्षात ठेवायचं आहे का जलप्रतिबिंबामध्ये जो डावी साईड असते ती डावीच राहते आणि जी उजवी साईड आहे ती उजवीच राहते. मग फरक कशात असतो? परंतु जो तर तो आता पाहूया. तर या आकृतीमध्ये जो वरचा भाग आहे तो जलप्रतिबिंबामध्ये पहा कसा दिसत आहे, तर तो खाली उलट स्वरूपात आपल्याला दिसत आहे. तर जो खालचा भाग आहे तो उलट स्वरूपात आपल्याला वर दिसत आहे. म्हणजे पहा, यावरून आपल्या असं लक्षात येईल की जलप्रतिबिंब जे असते ते कसं असते, त्यामध्ये
त्यामधली जी डावी बाजू आहे ती डावी बाजूच राहते, उजवी बाजू आहे ती उजवीच बाजू राहते. फक्त फरक कशामध्ये असतो, जो खालचा भाग आहे तो वर दिसतो आणि जो वरचा भाग आहे तो खालच्या दिशेला दिसतो. म्हणजे वरचा खालचा भाग याच्यामध्येच अलटापलट होते, परंतु त्याच्या दिशेमध्ये त्याची जी साईड आहे, डावी बाजू उजवी बाजू, त्याच्यामध्ये मात्र फरक पडत नाही. डावी बाजू डावीच बाजू राहते, उजवी बाजू उजवीच बाजू राहते. फक्त वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर अशा पद्धतीने तुम्हाला चित्र दिसेल. तर यावरून तुम्ही गेस करू शकाल. आता पहा, तुम्हाला इथे काही आपल्याला अल्फाबेट्स दिसत आहे. तर ते त्याचं जलबिंब कसं दिसेल ते तुम्हाला इथे दर्शवण्यात आलेलं आहे. अल्फाबेट्स दिसत आहे. त्यानंतर पहा, आपल्याला इंटरनॅशनल नंबर दिसत आहे. ते पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पाहिलं तर ते कसे दिसेल ते दिसत आहे. तर मराठीतील देवनागरी याच्या लिपीमधील आपल्याला अंक दिसत आहेत. ते जलबिंबामध्ये कसे दिसेल ते आपल्याला इथे दाखवलेले आहे. त्यानंतर मराठीतील वर्णमाला आपल्याला दिसत आहे. ती पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब नेमकं कसं दिसेल ते इथे दर्शवलेलं आहे. विद्यार्थ्यांना हे लक्षात ठेवा, इंग्लिशमधील जे लेटर आहे CDEHIOX या अक्षरांचे जलप्रतिबिंब जे आहे ते हुबेहूब त्या अक्षरांसारखेच दिसत असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण एक नमुना प्रश्न पाहूया. पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते ओळखून त्याचा पर्याय क्रमांक तुम्हाला लिहायला सांगितलेला आहे. पहा, प्रश्न आकृती आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या खाली पहा एक, त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल का ही जी आकृती आहे ही पाण्याचं याचं पाण्यातील प्रतिबिंब नेमकं कसं दिसेल ते तुम्हाला शोधायचं आहे. आणि उत्तर आकृती आपल्याला इथे दिसत आहे. तर या आकृतीचं तुम्हाला नीट निरीक्षण करायचं आहे. तुम्हाला माहीतच आहे, जेव्हा आपण पाण्यातील प्रतिमा पाहतो, जलप्रतिबिंब आपल्याला लक्षात घ्यायचं असते, तेव्हा आपल्याला कोणती गोष्ट लक्षात घ्यायची असते का जी प्रश्न आकृती दिलेली आहे त्याची जी डावी साईड आहे ती डावीच साईड राहील आणि त्याची जी उजवी साईड आहे ती उजव्याच साईडला राहील. फक्त वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर अशा पद्धतीने चेंजेस होईल. पहा बरं, आपल्याला तो आडवा भाग जो दिसत आहे गोल उजव्या साईडला दिसत आहे आणि एक सरळ अशी उभी रेषा डाव्या साईडला दिसत आहे. अशाच पद्धतीचं उत्तर आकृत्यांमध्ये कोणती आकृती आपल्याला दिसत आहे, तर अशा पद्धतीच्या 2, 3 आणि 4 नंबरचे जे ऑप्शन आहेत त्या दिसत आहे. पण 1 नंबरच्या याच्यामध्ये उलट दिसत आहे, डावी बाजू उजवी झालेली दिसत आहे. म्हणजे हे आन्सर असणार नाही. आता राहिले 3 ऑप्शन नंबर 2, 3 आणि 4. याच्यामध्ये जी डावी साईड आहे ती डावी साईड दिसत आहे, उजवी साईड जी आहे ती उजवी साईड दिसत आहे. परंतु आपल्याला माहित आहे जी वरची साईड आहे ती खालच्या दिशेला उलट दिशेनं दिसेल आपल्याला, आणि जी खालची साईड आहे, खालचा जो भाग आहे तो वरच्या दिशेनं उलट साईडला दिसेल. तर इथे पहा, आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये त्रिकोण दिसत आहे, ट्रायंगल दिसत आहे, तो वर दिसत आहे. तर तो कुठे जाईल, खालच्या दिशेला जाईल. या 3 ऑप्शनमध्ये खालच्या दिशेला गेलेला आहे, परंतु त्याची जी दिशा आहे ती उलट झालेली आहे काय ते पहा. तर ऑप्शन नंबर 4 मध्ये पहा, त्याची जी दिशा आहे ती मात्र आपल्याला चेंज झालेली दिसेल. म्हणजे ते वरचं टोक आहे इथे वर दिसत आहे, तिथेच या ऑप्शन नंबर 4 मध्ये खालच्या दिशेला दिसत आहे. म्हणजे त्याची वरची बाजू जी आहे, वरची साईड आहे ती खाली झालेली आहे आणि त्याची ती उलट दिशा सुद्धा त्याची झालेली आहे. आणि खालचा जो ॲरो आहे तो वर गेलेला आहे. तर या 3 आकृत्यांमध्ये गेलेला आहे, परंतु त्याची दिशा आपल्याला पाहावं लागेल. प्रश्न आकृतीमध्ये जो ॲरो आहे तो वरच्या दिशेला जाताना दिसत आहे आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला वर जाताना हवा आहे काय, नाही, त्याची दिशा आपल्याला उलट आपल्याला दिसायला हवा. तर तो कुठे दिसत आहे, ऑप्शन नंबर 4 वर तो उलट होताना आपल्याला दिसत आहे. म्हणून याचा आन्सर काय राहील, ऑप्शन नंबर 4. म्हणजे या आकृतीवरून तुम्हाला विद्यार्थ्यांना हे लक्षातच घ्यायचं आहे की डावा भाग हा जलबिंबात डाव्या बाजूलाच दिसतो, तसेच उजवा भाग हा उजवीकडे दिसतो. परंतु त्या आकृतीचा जो वरचा भाग आहे हा जलप्रतिबिंबामध्ये खाली उलट स्वरूपात दिसतो. खाली तर दिसतो, वरचा भाग खाली तर दिसतो, परंतु कसा दिसतो, तो उलट स्वरूपात दिसला पाहिजे, उलट स्वरूपात तो असला पाहिजे. आणि जो खालचा भाग आहे तो उलट स्वरूपात वरच्या दिशेनं आपल्याला दिसला पाहिजे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे.
आता विद्यार्थ्यांनो, ही प्रश्न आकृती पहा. 31 आपल्याला दिसत आहे. ते पाण्यामध्ये कसे दिसेल ते उत्तर आकृत्यांमधून आपल्याला शोधायचं आहे. पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा की जी डावी साईड आहे ती डावी साईडच राहील आणि उजवी साईड ती उजवी साईडच राहील. येथे पहा, आपल्याला पाहताना उजव्या साईडला आपल्याला काय दिसत आहे? 1 आकडा दिसत आहे, 1चा अंक हा दिसत आहे. आणि डाव्या साईडला 3, तर डाव्या साईडला 3च राहील, उजव्या साईडला 1च राहील. असं कोणत्या आकृतीमध्ये दिसत आहे आपल्याला? ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसत नाही आहे, 2 मध्ये दिसत नाही, म्हणजे 2 तो ऑप्शन निग्लेक्ट झाले, म्हणजे निघून गेलेले आहे. मग आता राहिले कोणते? ऑप्शन नंबर 3 आणि 4 या दोनच ऑप्शनवर आपल्याला काय करायचं आहे? विचार करायचा आहे. तर यामध्ये जो 1 आहे तो तर सेमच आहे. राहिला आता 3 मध्येच आपल्याला कन्फ्युजन आहे की आता नेमकं याच्यातलं आन्सर कोणतं शोधायचं. तर तुम्हाला माहीत आहे, तर याचा जो वरचा भाग आहे तो खालच्या दिशेला येत असतो आणि खालचा भाग वर जातो. आता ह्या 3 पहा प्रश्न आकृतीमधला आपल्याला, तर वरच्या साईडला आपल्याला त्रिकोणी आकार दिसत आहे आणि खालच्या साईडला गोल दिसत आहे. तर याच्यामध्ये पहा, 3रा नंबरचा ऑप्शन वर त्रिकोणी आकारच आहे, त्याचा खालच्या साईडनं गोल आहे. म्हणजे जसं आहे तसंच आहे. असं पाहिजे आपल्याला नाही खालची साईड वर, वरची साईड खाली झालेली, उलट पाहिजे आपल्याला. तर ते उलट आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसत आहे. म्हणजेच ही जी प्रश्न आकृती आहे याचं जे करेक्ट आन्सर कोणचं येईल? ऑप्शन नंबर 4. आता आपण पाहूया आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिबिंब कसं दिसते ते. या उपघटकामध्ये विद्यार्थ्यांना जी आकृती दिलेली आहे, काही अक्षरं दिले असेल तुम्हाला किंवा अंक दिले असेल, तर त्याची प्रतिमा आरशात कशी दिसेल हे तुम्हाला ओळखायचं असते. आकृतीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस आरसा जर आपण धरलास, त्या आकृतीचे प्रतिबिंब आपल्याला आरशात दिसू शकते. आरशातील प्रतिबिंबासाठी आकृतीच्या डावीकडे किंवा उजवीकडे तुम्हाला अशा तिरप्या रेषा दर्शवलेल्या असतात. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांनो, हे चित्र पहा. आरशातील प्रतिबिंब कसं दिसते हे तुम्हाला या आकृतीवरून समजेल. आकृतीचा जो वरचा भाग आहे या प्रतिबिंबात वरच्या बाजूलाच दिसतो, तसेच जो खालचा भाग आहे तो खालीच दिसतो. म्हणजे पहा, येथे वरचा भाग खालचा भाग अदलाबदल होतो काय? नाही, वरचा भाग वरच राहतो, खालचा भाग खालीच राहतो. परंतु आकृतीचा उजवीकडील जो भाग आहे तो प्रतिबिंबात डावीकडे दिसत आहे, तर डावीकडील भाग हा प्रतिबिंबात उजवीकडे दिसत आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे पहा, पाण्यातील प्रतिबिंबामध्ये आपण काय पाहलो? डावी साईड जी आहे ती डावीकडेच राहते, उजवी साईडचं जे आहे भाग तो उजवीकडेच राहतो. फक्त वरचा भाग खालच्या दिशेने उलट होतो आणि खालचा भाग वरच्या दिशेने उलट होऊन जातो. परंतु आरशातील प्रतिबिंबामध्ये मात्र पहा काय होते? वरचा भाग वरच्याच साईडला राहतो, खालचा भाग खालच्याच साईडला राहतो. फक्त त्याची जी दिशा आहे डावी साईड उजवी होऊन जाते आणि उजवीकडचा भाग डावीकडे दिसतो. म्हणजे याच्यामध्ये दिशांमध्ये आपल्याला फरक जाणवतो. म्हणजे वरचा भाग वरच्या बाजूलाच राहतो, खालचा भाग खालच्या बाजूला राहतो. परंतु उजवीकडील जो भाग आहे तो प्रतिबिंबामध्ये मात्र डावीकडे दिसतो आणि जो डावीकडील जो भाग असेल तो प्रतिबिंबात उजवीकडे दिसतो. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला कोणतीही जी इमेज आहे, कोणतीही जी वस्तू दिलेली आहे त्याची जी इमेज आहे ती तुम्हाला बरोबर ओळखता येईल. हे पहा विद्यार्थ्यांनो, मूळ अक्षरे आणि अंक आपल्याला दिसत आहे आणि त्यांची आरशातील प्रतिमा पहा कशी दिसत आहे. 1चा जो अंक आहे तो पहा आरशातील प्रतिमामध्ये कसा दिसत आहे. वरची बाजू वरच आहे, खालची बाजू खालीच आहे. फक्त डावा आणि उजवी जी साईड आहे ती डावी साईड उजवी झालेली आहे आणि उजवी साईड डावी झालेली आहे. परंतु ए मध्ये मात्र काही आपल्याला फरक जाणवत नाही, कारण की ए अक्षर असंच आहे की डावी साईड डावी बरोबर उजवीकडे पाहिलं तरी सारख्याच साईड आपल्याला दिसत आहे, म्हणून त्याच्यामध्ये फरक दिसत नाही आहे. बी पहा, बी जे लेटर आपल्याला दिसत आहे ते आरशामध्ये कसं दिसत आहे. त्याची जी डावी साईड आहे ती उजवी झालेली आहे आणि उजवी साईड आहे ती डावी झालेली आहे. तर अशा पद्धतीने आरशातील प्रतिमा आपल्याला दिसतात. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता इथे पहा, मूळ अंक आपल्याला दिसत आहे आणि त्याची आरशातील प्रतिमा इंटरनॅशनल नंबर आहे हे सगळे. तर त्याची आरशातील प्रतिमा तुम्हाला इथे दर्शवल्या जात आहे किंवा इथे आपल्याला दिसत आहे. या सर्व प्रतिमा पाहिल्यावर हे लक्षात येईल की जी डावी साईड आहे ती उजवी झालेली आहे आणि उजवी जी साईड आहे ती डावी झालेली आहे. परंतु वरचा भाग मात्र वरच आहे, खालचा भाग मात्र खालीच आहे. आता हा पहा नमुना दाखल एक क्वेश्चन.
पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते ओळखून तुम्हाला त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे. आता पहा, प्रश्न आकृती आपल्याला इथे दिसत आहे आणि उत्तर आकृती आपल्याला इथे ऑप्शनमध्ये दिलेल्या आहे. तुम्हाला माहीतच आहे आरशातील जी प्रतिमा आहे ती कशी राहते, वरची बाजू वरच राहते, खालची खालीच राहते, परंतु फक्त साईडमध्ये डावी बाजू उजवीकडे होते आणि उजवी बाजू डावीकडे होते. तर ओळखा बरं याच्यामधील कोणतं ऑप्शन राहील. प्रथम आपण विचार करू वरच्या बाजूचा आणि खालच्या बाजूचा. प्रश्न आकृतीमध्ये जो वरची बाजू आहे तो त्रिकोण आहे, खालच्या बाजू ॲरो दिसत आहे. त्याच्यामध्ये बदल व्हायला नको अशी कोणती आकृती आहे का ज्याच्यामध्ये बदल झालेला नाही आहे, तर ती आहे ऑप्शन नंबर 1. याच्यामध्ये बदल झाले आहे का नाही, म्हणजे वरची बाजू वरच राहिलेली आहे आणि खालची बाजू बरोबर खालच्याच दिशेला जशी आहे तशी आहे. म्हणजे मात्र ऑप्शन नंबर 2, 3 आणि 4मध्ये तसं नाही आहे, त्याच्यामध्ये काय झालेले आहे, बदल झालेले आहे. त्यानंतर पहा आता आपण दिशेमध्ये. आता पहिल्या आकृतीमध्ये पहा उजवीकडे आपल्याला गोल दिसत आहे, म्हणजे तो आता डावीकडे जायला पाहिजे, तर तो ऑप्शन नंबर 1मध्ये बरोबर गेलेला आहे. आणि जो डावीकडचा जो सरळ रेषा आपल्याला त्याच्या टोकाला दिसत आहे ती बरोबर आपल्याला ऑप्शन नंबर 1मध्ये उजव्या साईडला दिसत आहे, म्हणजे याचा ऑप्शन काय राहील आन्सर, ऑप्शन नंबर 1. तर अशा पद्धतीने तुम्हाला आरशातील प्रतिमा व पाण्यातील प्रतिमा ओळखायच्या असतात. तुम्हाला गाईडमधून प्रॅक्टिस करण्यासाठी बरेच उदाहरणं दिलेले आहेत, त्यामधून तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. धन्यवाद.